लास्ट पर्यंत बघा, कारण मला शोरूम वाल्यानं आज इतकं खोटं बोललंय. मग का बोललंय, कसं बोललंय, काय तुम्ही लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला समजेल. नमस्कार गाईज, श्री स्वामी समर्थ. तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आजचा नवीन ब्लॉग सुरू करू पण आपण आता. तर सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. चला आता आपण खाली निघालेला आहे, खाली जाऊ मग. त्यानंतर बघू मग काय चाललंय काय नाही. खाली खाली म्हणलं तर तिथं आपल्या घरामध्ये. चला आपण जाऊ पण खाली आता. बायको काय करत आहेस? लोक काय म्हणतील जेव्हा म्हणेल तेव्हा चहा, म्हणजे जेव्हा म्हणेल तेव्हा चहाच विषय चालू आपला. पोटाला जेवण नाश्ता काय आहे का नाही, हा? जेव्हा बघील तेव्हा चहा, हा? होय बायको, नाश्ता करणार आहेस पोहे? लागायचं आता आपण दर्शन घेऊ मग देवाचं. मला जास्त सवय नाही आहे सकाळी नाश्ता करायची, त्याच्यामुळे मला नाश्ता जास्त आवडत नाही सकाळी. एक बार सकाळी मी चहा घेऊन निघालो, त्यानंतर दुपारी 1-2च्या टायमाला जेवण म्हणा अगर नाश्ता म्हणा तेच करतो मी. त्यानंतर दुपारी आल्यानंतर जेवण करून थोडा आराम करतो, मग 5-6ला चहा घेऊन बाहेर निघतो. काम असेल तर दिवसभर मी थोडं बाहेर असतो, नाहीतर मी सरासरी दुपार टायमाला घरी असते. हे आमचे श्री स्वामी समर्थ आहेत. आपण पहिला चहा घेऊन दर्शन घेऊन, महत्वाचं दर्शन घेऊन चहा घेऊ मग. चहा घेऊन आता ऑफिसला जाऊ मग, निघू मग आपण. चला आता ऑफिस बघू काय काय नाही, नंतर साईडवर जाऊ मग. गाईज आज इतका आनंद होतोय की आज घरातले सगळे आज टीव्हीवर माझा ब्लॉग बघत आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण कधी मोबाईलवर व्हिडिओ बघत होतो, पण आज घरातले टीव्हीवर ब्लॉग बघत आहेत माझा. आज किती आनंद होतोय की बाबा आज टीव्हीवर ब्लॉग बघत आहेत. बायको तुला कसं वाटतंय काय टीव्हीवर ब्लॉग बघत असल्यामुळं? एकच नंबर, एक नंबर वाटत आहे मिसेसला आमच्या किंवा टीव्हीवर ब्लॉग बघत आहेत. आज बरं आपण आमच्यात कोण टीव्हीवर बसून बघितलं नाही, फर्स्ट टाइम टीव्हीवर ब्लॉग बघत आहे आम्ही बी. सगळी कृपा आमची आहे, हा स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी आहेत म्हणून सगळं आहे आमचं. सगळं हे सगळं वास्तव आमचं सगळ्या स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे. त्यामुळं आनंद होतोय की बाबा आज टीव्हीवर आपण आपला चेहरा बघत आहे, की बाबा आपलं ब्लॉग बघत आहे टीव्हीवर. त्यामुळं चांगलं वाटतंय आज. तुमचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वादामुळे सगळं चांगलं आहे, ब्लॉग बनत आहे. चला आता आजचा दिवसभरचं बघू काय वाटतंय काय नाही. माय कसं वाटतंय तुला टीव्हीवर बघून? मला माझ्या मुलीलाही छान वाटतंय की आज ब्लॉग मध्ये टीव्हीवर बघत असेल ब्लॉग आहे. चला भेटू आपण आता ऑफिसला गेल्यानंतर. चला गाईज, आता मित्रांचा फोन आलता की असं असं शिवरूम मध्ये परवा गेलतो मी, की मी आणि मित्र शिवरूम मध्ये, की बाबा आम्ही इथं टोकन देऊन आणतो की बाबा आम्हाला 6 तारखेला गाडी व्हाईट कलरची हिरो कंपनीची विदा म्हणून गाडी बुकिंग केली. आता कंपनी म्हणते की आता व्हाईट कलर नाही आहे. तर आम्ही पहिल्यांदा बुकिंग केलं किंवा त्यांनी त्या टाइमला आम्हाला म्हणली होती की व्हाईट कलर देतो. मग आता म्हणतात की बाबा आता व्हाईट कलर नाही आहे. आता तेच बघण्यासाठी आता चाललोय. आता मित्र फोन केलता असं असं त्याने शोरूम मध्ये आहे, त्याला चाललो बघण्यासाठी. काय नाही म्हणतात, काय नाही ते तुम्ही बुकिंग करताना तुम्ही म्हणतात की नाही की बाबा बुकिंग करून तुम्ही घ्या, तुम्हाला व्हाईट कलर आम्ही अवेलेबल करून देतो. तर आता का नाही? तुम्ही जर तेव्हा जर म्हणला असता की बाबा मी आता बुकिंग करून आता मी व्हाईट कलर आम्हाला तुम्हाला देऊ शकत नाही आणि तुम्ही बुकिंग करू नका, त्या टायमाला तुम्ही म्हणलात की बाबा आम्ही बुकिंग करा, तुम्हाला व्हाईट कलर काय बी करून मी देत आहोत. तर तुमचं काम आहे ना व्हाईट कलर तुम्ही द्यायचं. तुम्ही आता आहे तोंडावर तुम्ही म्हणताय की मला 6 एक गाडी पाहिजे, तुम्ही म्हणताय की आता व्हाईट कलर नाहीये, दुसरी गाडी कुठल्याही घ्या. असं जमणार नाही ना. तुम्ही एवढं मोठं तुमचं शोरूम आहे, हिरो कंपनी आहे, त्यामुळे आता बघण्यासाठी चाललोय. आता काय म्हणते काय बघणार आहे. आणि मी म्हणतोय हिरो कंपनीचा जर कोण बघत असेल विदावाला, तर लक्षात ठेवा सर की तुम्ही एक काम करत जावा, बुकिंगच्या टायमाला सांगत जा बाबा तुम्हाला ही गाडी कलरची मिळू शकते, अगर ही कलरची मिळू शकत नाही. का
तर समोरच्या माणसाला ज्यानं गाडी घेत असते तर एक आशा असते, बाबा आपल्याला ह्या कलरची गाडी पाहिजे, अगर ह्या नंबरची गाडी पाहिजे, ह्या कंपनीची गाडी पाहिजे. तुम्ही आई ज्या टायमाला घ्यायचं त्या टायमाला बोलताय की बाबा ह्या कलरची गाडी मिळू शकत नाही, असं होऊ शकत नाही ना. मग त्यासाठी आता कंपनीला चाललोय, बघतो. मग त्या आता आपण शोरूमला आलेला आहे, बघू म्हणा आता शोरूम मध्ये काय म्हणतात काय नाही ते. काही आता शोरूमला जाऊन आलो काय, त्यानंतर त्याच्या साहेबांसंग बोलणं झालं की माझं, की साहेब म्हणतात की कलर अवेलेबल होत नाही. तर मी साहेबांना विचारलं की बाबा सर अवेलेबल का होत नाही, तुम्हाला जर होत नाही म्हणलं तुम्ही बुकिंग घेतला का बाबा. तुम्हाला कमीत कमी आजच्या डेट पासून 10 दिवस पहिला तुम्हाला बुकिंग केलेली आहे गाडी. मग ते बुकिंग घेतलाय म्हणतात तुम्ही, तुमचं काम आहे हो मला व्हाईट कलरची गाडी द्यायची आहे. चला मी मान्य करतो, आज तारीख काय तर 1 मिनिट, 29 का 30 तारीख आहे काय, मला 6 तारखेला गाडी पाहिजे आहे. मग 6 तारखेला काम तुमचं काम आहे किंवा मला तुम्ही सांगा किंवा तुम्हाला मी 6 तारखेला गाडी देऊ शकता गाडी मला 6 तारखेला तुम्ही. तरी सुद्धा त्यांनी सर म्हणते की त्यांचे मॅनेजर जे आहे ते म्हणते की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. मग गॅरंटी तुम्ही बुकिंग घेतला का बरं, हे माझं म्हणणं होतं. मग त्यांनी म्हणले नाही होऊ शकत नाही. मग ठीक आहे म्हणलं, आता काय नाही इलाज आहे म्हणलं. आता त्यानंतर आम्ही काय केलं, जे आपण टोकन अमाऊंट दिलं ते टोकन अमाऊंट ते सगळं कागदपत्र हे करून टोकन अमाऊंट आम्ही घेऊन आलो होता. मला काय म्हणायचं, इथून पुढे असं करू नका. तुम्ही क्लिअर कट सांगा की बाबा आमच्यातनं ही कलर होत आहे का, ही गाडी होते का, ही होत नाही. काय होतंय, कस्टमर नाराज होते ह्या कारणावर. ठीक आहे, बघू आता नेक्स्ट कुठली गाडी घ्यायचं काय. चला गाईच, आता आपण एमआरडीसी निघालेला आहे पडशा बघण्यासाठी. आणि मुळात तुम्हाला पडशाची क्वालिटी आणि कंपनी आणि रेट हे तुम्हाला सगळं दाखवण्यात येणार आहे. म्हणजे बाथरूमचे टाईल म्हणा, जर किचनचे आणि हॉल मधले, बेडरूम मधले न पाय घसरणारे, पायही घसरणारे व सगळ्या दाखवण्यात येईल. चला जाऊ आता. आता आपण स्टाईल दुकानात आलेला आहे. बघा ही स्टाईल आहे, तर किचन स्टाईल आहे, ही किचन डिझाईन आहे. त्यानंतर हे समोर आपण दरवाजा समोर लावतो ना, मेन दरवाजा समोर, ते व्हॅल्युएशन स्टाईल आहे. बघा हे बी आहे इथं. आणि आणखी तुम्हाला दाखवतो की बाबा हे बाथरूम, हे बाथरूमला यूज केलेलं स्टाईल आहे, बाथरूम साठी खास. बघा हे कप्प्यासाठी बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे काय पद्धतीने बाथरूम दिसतंय त्या पद्धतीने असं बनवून ठेवलेत. बघा जसं म्हणजे आपल्याला जे पसंत पडेल, म्हणजे आपल्या घरी नेल्यानंतर बाथरूमला कसं दिसतंय त्याच्या हिशोबाने. बघा हे असं दिसणार आहे बाथरूम. त्यानंतर 2x4 बी आहे, 2x4. बघा हे सगळं 2x4 मध्ये आहे. आता बघू ओनर काय चॉईस करते तर काय नाही ते बघू म्हणा. आपण आता आलं आपण दुकानामध्ये, ओनरवर डिपेंड आहे की बाबा त्यांच्या चॉईसवर डिपेंड आहे की बाबा त्यांनी चॉईस कुठल्या पद्धतीने करतात. चला बघू म्हणत. ओनरनं हे स्टाईल पसंत केलेलं आहे, सगळे बेडरूमसाठी, किचनसाठी, बाथरूमसाठी, सगळ्यासाठी हे पसंत केलेलं आहे. आता आपण एमआरडीसी आलेलो आहे आता, आणि आता सगळ्या मालकांनी पसंत केलेलं आहे. चला मग आता सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, महत्वाचं शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता घरी जाऊन जेवण करू मग. चला गाईज, आता आता आमची माझी बायको काय करते, बायको दादा काय करत आहे, पनीरची भाजी. पनीरची भाजीसाठी आता कांदा लसूणचे काय काय चालू आहे काय. म्हणजे आज संध्याकाळी पनीर मसाला भाजी म्हणण्यापेक्षा पनीर मसाल्याचे प्लॅनिंग आहे. म्हणजे आज पनीर मसाला मिळणार आहे जेवण्यासाठी. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणखी काय आहे? भाजी झाल्यानंतर भाजी झाल्यानंतर टेस्ट करू. चला आता आपण ऑफिसला निघू मग. माय काय केले सध्याला, हा कुणाचा बर्थडे, विद्देश म्हणलं तर माझ्या भावाचा मुलगा, त्याचा आज बर्थडे आहे. मग त्याच्यासाठी आता गिफ्ट आणायचं आहे आपल्याला. आता काय आणायचं आहे गिफ्ट? मग आता ड्रॉइंग सेट आणायचा. ठीक आहे, आणू मग.
आणखी काही चला गाईज आता गाईज आता जे बर्थडे होता त्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि मुळात घरी खेळण्यासाठी बुद्धिबळ प्लस लोडो म्हणजे आता मुलं सुट्टी असल्यामुळं घरी वैतागून चाललेत त्यांनी त्यांच्यासाठी खास हे बुद्धिबळ म्हणजे त्यांची बुद्धी वाढण्यासाठी बुद्धिबळ व टाइमपास होण्यासाठी लोडो बघा हे लोडो आणलेला आहे. आता उद्यापासून एन्जॉय करतील पोरं. आता चाललाय मुलगा आता काही चला आता पनीरची भाजी झालेली आहे. आता आपण पनीरची भाजी खाणार आहे. बायको आण भाजी आण बघू. अगा अगा ही पनीरची भाजी कांदा चपाती मस्त आता पनीरची भाजी खाऊ मन आपण आता. चला काही आता आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय.